बाई लवकरच कामं झाले. आता गमून नाही राहिलं आणि तिकडे बसून काय गोष्टी करणार आहे त्यांच्यासोबत. चिंटूजी तर गेली दुकानमध्ये आणि आता काय करा. चाल बरं, मी हिला सांगितलंच नाही काही. माझी मैत्रीण नाजूले काजूले काजूले फोन करतो. हॅलो हॅलो काजू, काय करताय ग? मी काय करणार आहे आता, काय मी घरचे कामं केले, आता बसली आहे. आणि तू तर काही सांगितलंही नाही. आता तू कुठे आहे व? अजून तुला माहित आहे पण आता तू अशी माझ्यासोबत अशी वेगळी बोलून राहिली. बापरे, मला काय माहित राहणार आहे? सांग बरं, मला काय माहित राहणार आहे? तुला राग आला ना, मला माहिती आहे तुला रागच आलाय म्हणून म्हणून अशी बोलून राहिली तू माझ्याशी. हो बोलणार नाही ते का? आता का मी तुम्ही कोण आहे मी तुझी? काय आपलं नातं आहे? अशी का बरं बोलत आहे? मला मला समजून राहिलं तुझं बोलणं काय आहे म्हणून. तुझं म्हणणं आहे का तुलाही समजू शकते तुला राग आलाय म्हणून. समजलं मी म्हणजे लग्नात सांगितलं नाही म्हणून ना. हो राग नाही येणार तर का? तू एवढी माझी जवळची मैत्रीण, मला काही सांगितलं नाही काही नाही आणि लग्नाला बोलावलं नाही म्हटलंही नाही काहीच नाही. निदान सांगते तर खरी की नाही बा माझं लग्न आहे ये बा. एक कॉल तर करते, मी धावत आली असते तुझ्यासाठी कुठून पण. तुझं माहीत आहे ग, तू येणारच होती धावून, पण ते कसं झालं सगळं वेळेवर झालं. तुला सांगू काय कसं कसं झालं म्हणून. माझी वहिनी आहे ना, वहिनीनं सगळं ताल करून टाकला आणि मग वेळेवर सगळं करायला लागलं. मग चिंटूच्या इच्छे चला म्हणे लग्न करून टाकू म्हणे. आणि एवढ्या घाईत मी जर मी कसं मला काही सुचलंही नाही आणि तुझी आठवण आली म्हणा. पण त्या वेळेला फोनही करता नाही आला. हो तुला चिंटूजी सोबत लग्न करताना माझी थोडीशी आठवण आली ना. तुझ्यासाठी चिंटूचीच महत्वाची आहे ना, मी नाही ना महत्वाची नसते ग. कोणीच कोणाच्या ना कोणाची जागा कोणी रिप्लेस नाही करू शकत. तुझी जागा ते घेऊ शकत नाही, त्यांची जागा तू नाही घेऊ शकत. असं नसते ग. तुझं स्थान माझ्या मनात तेवढं आहे ना काजू. जाऊ दे आता, आपली मैत्री आहे. आता मी तुला समजून घेण्याशिवाय मला पर्याय उरला नाही. नाही बोलावलं नको बोलाव तुझ्या लग्नात. आता तुझ्या घरी तर बोलावचं कधीतरी. हो बोलावते नाही, ये ना तू तर आजही ना. मी तर आजही आली तर मी त्यानं तुला येऊ नाही देत का? आता माझं घर असल्यावर तुला काय विचारायची गरज आहे का? ये ना आज भेटायला मला. हो तू म्हणते म्हणून, पण आजच नाही मी म्हणा. एखाद्या दिवशी 8 दिवसानं येईन मी तुझ्या घरी. मलाच कुठं करमून राहिलं तुझ्याशिवाय. तू चालली गेली ना, मला करमून नाही राहिलं काही नाही. काय अगं मी काय म्हणते का, सासू कशी आहे? तुझी आजी सासू कशी आहे? सांग ना, तुझ्या घरचे लोक कसे आहेत? बापरे, माझ्या घरचे तर सर्वच चांगलं आहे. माझी आजी सासू तर खूपच चांगली आहे. पण माझी सासू तर इतकी आईसारखी आहे म्हटलं. हां सगळेच नवीन नवीन प्रकारपणेच चांगले असते ग. मग सांग मला, आता काही सांगू नको तू. मग सांगजो पुढचं तर मी काही सांगू नाही शकत ग काजू. पण आताचं जे आहे खरी कंडिशन ते सांगून राहिली मी तुला. आता सध्या तरी सगळे चांगलेच आहे माझ्यासोबत. स्वयंपाक वगैरे केला का? नाही ग काजू, स्वयंपाक कुठं करायला लागला इथं. स्वयंपाकाला बाईच आहे. आणि असं सकाळी रमाता येते तेही खूप चांगले आहे. आणि आता तुला एक गोष्ट सांगू काय, सगळं मला सगळंच झालं होतं म्हणा. पण ते पहिली रसम असते ना, पहिली रसोईमध्ये मला आणि आजी सासून माझ्यावाले लाडूच बनवायला लावले बाई. आणि मी तर तुला माहीतच आहे किती दिवसाचे लाडू केले नाही म्हणून. मी म्हणजे खूप दिवस अगोदर केले होते बाई. मला आठवच नाही. त्या रमाताई बाहेर गाडी बसायला येतात आमच्या घरी. आणि त्या खूप स्वभावानं चांगले. त्यांनी बाई मला बरोबर सांगितलं आई गी नसताना. आणि तसेच लाडू केले तर खूपच छान झाले लाडू. आणि सगळं काही मटेरियल होतं तर एकदमच खास झाले. सगळ्यांनी माझी प्रशंसा केली बाई. का मग प्रशंसा केली का सगळ्यांनी? चिंटूजी काय म्हणे ग तुझ्यावाले? तर माझं मी केलेलं काही खाऊन घेतात ग, त्यांचा तर काही विषयच नाही आहे. वगैरे सांगू नको. तुझी चिंटूजी काही दिवसच तुझी फक्त प्रशंसा करेल. मग म्हणून हे नाही आवडत मला तुझ्याच, ते नाही आवडत असं करेल. काही नाही आहे म्हटलं काजू. 4 दिवस नाही 5 दिवस नाही, ते नेहमीच माझ्या हातचं त्यांना सगळंच आवडतं. पडलं नाही तरी प्रेमानं खाऊन घेतात ते माझ्या हातचं. माझ्या सासरची मंडळी समजूतदार आहे सगळेजण. अगं मग तू गेली तेव्हा मग तुझ्यापाशी तर काहीच सामान नसं आणि तसंच ती गेली तू. मग कसं केलं ग? तर काही तेवढं टेन्शन. चिंटूजी गेले लगेच माझ्यासाठी साड्या ड्रेसेस सगळं आणलं म्हटलं त्यांनी सगळं. आणि खोलीत खूपच छान आहे, त्यांचं घर खूप छान आहे ग. आलो तर त्याच्यापेक्षा खूप छान झालं का आता पुन्हा खूप छान झालं. आता दादाचं लग्न आहे ना, तर सगळं कलरिंग सगळं झालं अधिक डबल. बरं तुझे मोठ्यानं जाऊच्या अगोदर तुलाच यायचा अधिकार भेटला पाबर पहिली. आता माझ्या नशिबात असं म्हणून मला यावं लागलं. आता त्यांचं लग्न त्यांच्या लग्नात तू ये जा, मी तुला पत्रिका पाठवेल. तर खूपच स्मार्ट आहे पाहायला त्या ताई, खूपच नाजूक आहे. त्याच्यासोबत तू कधी बोलली नाही का ग? ग आता त्यांना रोज फोन येते आई गेला तर मग आई बोलायला लावा, तेव्हा बोला मी त्यांच्यासोबत. माझंच काय ओळखी, आता बोललं तर ओळखी राहील. जे झालं ते चांगलं झालं काजू. तू स्वतःची काळजी घे. सगळं व्यवस्थित. आता काही हे नको बाईचं जे झालं ते चांगलं झालं. आणि आता सगळं आता काळजी न करत जाईल. काय आपले 2 कामं जास्तही केले कमी केले तर काही राग टेन्शन नाही घ्यायचं. तसं इथं कामं नाही आहे म्हणा, पण झालंही आपल्याला जास्त कामही करायला लागलं समजूनच घ्यायला लागते. आपली वहिनी आपल्याला किती बोलते. आपल्याला आता कंडिशन माहीत झाली ना. तिच्या घरी आपण 4 दिवस बसत नाही म्हणून. चाल ठेवतो मग करण फोन. रात्री करण मी. हे तरी नाहीतरी वेळानंच येते. तर मग मी फोन करून एकटी असली म्हणजे. चल माझी सासू आवाज देऊन राहिली वाटते, मला आवाज येऊन राहिला. काय ठीक आहे ठेव मग. आणि गमून नाही राहिली का बाई राणी? हो आई गमते ना, कोणाला आपल्या घरी गमत नसते. थोडीशी आठवण येत असते आईकीची. आता माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, मी तिच्यासोबत बोलून राहिली होती. तिच्याशी बोलून झालं. ती माझ्यावर खूप रागवली, तू म्हणे वेळेवर लग्न केलं माझ्यासोबत. पहिले तर ती अशी वेगळीच बोलली आणि आता शेवटी मग शांत झाली. खूप जवळची माझी मैत्रीण आहे ते. तुझ्या मैत्रिणीला बोलावून घेजो. मैत्रिणीले एक दिवस चांगलं. हो बोलावून घेईन ना माझ्या मैत्रिणीला काजूला. मी म्हटलं तिला येशील म्हणून माझ्याकडे. राणी मी काय म्हणतो, आज का नाही आपण हे करू ना, इडली किंवा अप्पे करू ना. अप्प्याचं टाकून देतो मी आणि करू ना. मला काही एवढं चांगलं करता नाही येत म्हटलं. तू करतं काय?
नाही मग काय करायला मी करून टाकन. आणि काय काय केलं तर काय आपले हात जिजते का? चांगलं आपल्या घरी आपण करायचं, चांगलं खायचं. झालं बाई, तुला येते म्हणजे मग बरं झालं. नाही मला तर काही येतच नाही बिचारे ते अप्पेन गिप्पे. म्हणून म्हटलं तू कर म्हटलं आपल्या घरी. बुडीली मोठी आवडते आपल्या इच्छा. आवडते का? खूप आवडते का आजीला? हो त्यांना तर खूपच आवडते बिचारे. पण मी करत नाही ना. ठीक आहे मग आई, तुम्ही डाळी टाकल्या असाल तर मग करून घेईन रात्री. आणि आता मी म्हटलं काहीच नाही तर आता ही खोली थोडी साफसफाई करून घेते. खोली चांगली होऊन जाते. मग जरासं मला इथे पुढं आवरा करून ठेवलं यांनी चिंटूजीनं, तर ते सावरसुवर करते मी आणि त्यांचे कपडे गिपडे व्यवस्थित रोजते. राणी एक गोष्ट सांगतो, आयुष्यात बाई आपल्या आता कोणती जाऊ असो कोणी असो, जवायच्या भांड्याला भांडं लागते. आम्ही जावा होतो तर आमचे भांड्याला भांडं लागे. म्हणजे घरात भांडणं होऊ शकते. तर कधी कधी बाई समजून घ्यायचं. नाही एकीमेकीला समजून घ्यायचं. मी आता तुलाच नाही सांगून राहिली, नाही तर तुला गैरसमजून का मलाच सांगून राहिल्या ह्या. मी पण आता रश्मी आली म्हणजे रश्मीला सांगन. तेव्हाच आपलं घर एकत्र राहू शकते, नाही तर घर फोडायला वेळ लागत नाही. हो आई, तुम्ही सांगितलं ते आईप्रमाणे चांगलं सांगितलं. मी ऐकून राहिली ना. आणि नाही करण असं मी. एखादी गोष्ट कमी जास्त झाली तर स्वीकारून घेईन मी पण. आयुष्यात किती काही कमी झालं जास्त झालं चालूच राहते. माणसाच्या जीवनात दुःख सुख सुरूच राहते. पण नवऱ्याला आपल्या साथ द्यायची कधी बाई. हो आई, मी ते तर त्यांना देणारच आहे. मी नेहमीच देते त्यांची साथ. सगळं काही आपलं सुखी संसार राहते आपल्या घरातही चांगलं राहते. तो सांगतो थोडंसं आजीचा आहे जरासा तडफड बोलायला स्वभाव. आजीच्या तोंडातून कधी चुकीचे शब्द निघाले तर जास्त मनाला लावून घ्यायचं नाही, लगेचच बोलायचं. हो आई, मलाही समजलं आजी जरासं बोलणं आहे म्हणून, पण काही त्या काय मनातून नाही बोलत हो आई. हो मी समजून घेते त्यांचं. तर तुला वाटेल बाई आजी अशा बोलल्या तशा, मलाही खूप वेळा बोलते, पण मी मनाला लावून नाही घेत. त्यांच्या मनात काही नाही राहत, फक्त बोलून देते आणि मोकळं होते. हो तसंच आहे. तर तुम्ही समजून घेतलं तर आम्ही समजून घेणार नाही. बापरे, आईच्या गोष्टी होय दोघी सासूच्या चांगला हितगुज सुरू आहे. काय होय? काही नाही आजी, आम्ही म्हणत आई मला सांगत होत्या की बाई असं आहे तसं आहे, म्हणून मी ऐकून राहिली. असं असं होय. काय म्हणते कसं काय सुरू आहे? गमून राहिलं बाई आमच्या घरी नवीन नवीन. हो आजी, आता काय माझं घर असल्यावर मला गमवाच लागेल ना. गमते मला. टीव्ही आहे सगळं आहे, का गमणार नाही का? तुम्ही आहे दोघी असल्यावर गमणार नाही का मला? तर म्हटलं आम्ही दोघी असल्या तुला कसं गमन नाही? गमते ना तुली. तर गमलं नाही थोडंसं बाहेर जायचं, बाहेर बसायचं. आम्ही जातो तेव्हा दोघी जणी, तूही चालत जा आमच्यासोबत बसागी साले. हो आजी चालत जाईन ना. त्या म्हटलं मी का थोडीशी खोली गेली साफसफाई करते, मग त्याच्यातच वेळ जाते. मग कशाला? आणि आता दादाचं लग्न आहे ना लवकरच, मग आपल्याला साफसफाई करावंच लागेल ना. मी इकडलं थोडंसं झाड झोड करून घेते म्हटलं. हो एक करावंच लागते म्हणा. काय एक बाई लावून द्यायची आणि बस. पण जास्त नको साफसफाई करू, लावणारच आहे पण काम करूनच घेणार आहे ते सगळं. हाताने दुसऱ्याचं करून घेऊ. तुला कपडे गिपडे लावायचे असेल तर लावू शकतो, त्याचं काय. हो आजी तेच साफसफाई करत होती मी. चिंटू सगळे कपडे वाजता करून ठेवते. हो ते करतातच म्हणा, पण आता मी करते ना त्यांची व्यवस्थित घड्या करून ठेवते ना.